अब खबर है चिमूर तहसील से, जहां तहसील के अंतर्गत आने वाले कपरला गांव में ग्रामीणों ने आक्रोश में आकर भ्रष्टाचार के मुद्दे को लेकर सरपंच तथा ग्राम सेवक को ग्राम पंचायत कार्यालय में ही बंधक बनाया। तो चलिए नजर डालते हैं सीटीवी प्रतिनिधि पंकज मिश्रा की इस खबर पर। चंद्रपुर जिले के चिमूर तहसील के अंतर्गत आने वाले कपरला गांव में भारी तनाव देखा गया। ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार और अनियमितताओं से नाराज ग्रामीणों ने सरपंच रंजना दडमल और ग्राम सेवक प्रफुल्ल गायकवाड़ को ग्राम पंचायत कार्यालय के भीतर ही बंद कर दिया। जानकारी है कि पिछले 3 महीनों से कपरला के लगभग 250 ग्रामीणों ने पंचायत समिति के खंड विकास अधिकारी और तहसीलदार को हस्ताक्षर युक्त निवेदन देकर आम सभा आयोजित करने की मांग की थी। वहीं शुक्रवार को ग्राम पंचायत द्वारा आयोजित विशेष ग्राम सभा में स्थिति तब बिगड़ गई जब भ्रष्टाचार के कुछ चौंकाने वाले मामले सामने आए। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए ग्रामीणों ने क्या कहा। आज 26 तारखेला ग्रामसभा आयोजन ठरवण्यात आलं होतं। 26 तारखेला ग्रामसभेचा जमा खर्च वगैरे मांडणे आणि विकास कामांबाबत चर्चा करणे हे ते विषय घेण्यात आले होते। त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही विकास कामांची चर्चा केली आणि जमा खर्च जेव्हा मागितला तेव्हा भरपूरशी अशी कामं होती जी ग्रामपंचायतने वित्त आयोगाच्या मार्फत स्वतः केली होती। काही वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत कामं केली होती, जसा पाणी पुरवठा विभाग झाला आणि PWD विभाग झाला। तर यामध्ये PWD विभागाचे जे काही कामं होते तर ग्रामपंचायत कार्यालयाने जे प्रमाणपत्र द्यायचे होते ते प्रमाणपत्र काम त्या पद्धतीने झालं नसताना त्यांनी प्रमाणपत्र दिले। 5-5 वर्षापासून टाकीचं वगैरे काम रखडले असता त्याच्यावर त्यांचं कोणतीच जबाबदारी आली नाही किंवा त्यांनी कोणतीच उत्तरं दिली नाही। पुन्हा बाकी कामाचं जेव्हा जमा खर्च मागितला असता त्यांचं म्हणजे एकाही प्रश्नावर त्यांनी असं प्रत्युत्तर दिलं नाही, म्हणजे आपल्याला आवश्यक असं उत्तर दिलं। उत्तर काय ते बोललेच नाही काही शब्द, त्याचे सगळे पुरावे आहे। आणि या अनुषंगाने मिळून सर्व ग्रामसभेने काही ठराव पारित केले, काही त्यांच्या विरोधात होते, काही गावाच्या विकासासाठी होते। त्याच्यामध्ये पहिला ठराव होता असा होता की सर्वानुमते जेवढा काही आपला निधीचा गैरवापर झाला तो PWDच्या कामातला असो किंवा ग्रामपंचायतीने स्वतः केलेला असो, त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी सर्वत्र एकत्र मिळून सार्वजनिक तक्रार करण्याचा एक ठराव पारित केला। दुसरा एक ठराव असा होता की आता समोरपासून या गावामध्ये दर महिन्याला एक ग्रामसभा नेमण्यात येईल। ज्या कोणत्या बदल्या होत्या, जे ग्रुप डीचे कर्मचारी होते ग्रामपंचायतला, त्यांच्या बदल्यांबाबत ठराव पारित करण्यात आले। 5 वर्षामध्ये आमच्या निदर्शनास असं आलं, आम्ही जितकी माहिती काढली त्या माहितीमध्ये 5 वर्षामध्ये जवळजवळ 2 करोड इतका निधी गावाला प्राप्त झाला। आता त्या निधीमार्फत काहीतरी भरपूरशी कामं ही PWD मार्फत होणार होते आणि काही कामं यांनी वित्त आयोगामार्फत केले, वित्त आयोगाच्या निधीतून। PWD मार्फत जी यांनी कामं केले त्यांना काम त्या परिचय नसताना यांनी प्रमाणपत्र लिहून दिले काम पूर्ण झाल्याचं। 54 लाखाची जवळजवळ 3 कामं जी गट्टूची कामं होते, काय पेवर ब्लॉकची कामं, 54 लाखाचे पेवर ब्लॉकची कामं होती जी धड 20 लाखाच्या लायकीची कामं केली नाही। तर यांनी त्यांवर चौकशी का बरं नाही केली आणि का बरं सरसकट प्रमाणपत्र लिहून दिले, काम झाला म्हणून, पूर्ण काम झालं म्हणून, इव्हन टाकीचं काम राखडून ठेवलं। या इश्यूमुळे आम्ही भरपूरसे छोटे मोठे कामं होते, तर आम्ही भ्रष्टाचाराबद्दल आता सर्व गावकरी मिळून ग्रामसभेत ठराव पारित करून भ्रष्टाचाराच्या विरोधात चौकशी लागावी आणि कारवाई व्हावी। आणि जो काही आमची मागणी आहेत त्या की जो काही निधीचा अपरिहार झाला किंवा गैरवापर झाला ती निधी आम्हाला भरपाई म्हणून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती। त्या मागणीच्या हिशोबाने म्हणून आम्ही सार्वजनिक तक्रार करण्याचं ठरवलं। सीटीवी के लिए प्रतिनिधि पंकज मिश्रा की रिपोर्ट।